कालपर्यंत आपण पाहिलं फाईल हँडलिंग सोबत आपण कालपर्यंत काम केलं. राईट. मग फाईल हँडलिंग मध्ये काय काय पाहिलं आपण की एक फाईल क्रिएट केली आणि त्या फाईल मध्ये आपण काय डेटा राईट केला. वी क्रिएटेड वन फाईल अँड वी हॅव रिटर्न सम डेटा. पण तो डेटा होता ना, फाईल मध्ये जो डेटा आपण काल लिहिला, सी दिस इज व्हॉट फाईल. फाईलचं नाव होतं फ्युजन. ठीक आहे, फ्युजन डॉट टी कोणत्याही टाईपची तुम्ही फाईल क्रिएट करू शकता, तुम्हाला फक्त एक्सटेन्शन द्यायचं. आणि हा आपला जावा प्रोग्राम होता. ठीक आहे. तर या जावा प्रोग्राम मधनं आपण काय केलं, या फाईलमध्ये डेटा राईट केला. राईट. आता हा जो फाईल आहे ना, हा फाईलचा मेमरी ऍड्रेस सगळं वेगळं आहे. कारण हा लोकल मेमरी मध्ये, म्हणजेच रॅम मध्ये नाही, तर हा सेकंडरी मेमरी मध्ये म्हणजेच एचडीडी मध्ये स्टोअर आहे. हार्ड डिस्क मध्ये स्टोअर, एचडीडी एसएसडी जे काय असेल तुमच्याकडे ते. म्हणजे हा दुसऱ्या लोकेशनला स्टोअर आहे. आपला जावा प्रोग्राम जो असतो ना, हा रॅम मध्ये रन होत असतो. म्हणजे हा पण दुसरं लोकेशन आहे. हे दोन्हीही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. तरी पण आपण काय केलं, या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेटा राईट केला. स्टील वी वर एबल टू राईट कंटेंट फ्रॉम जावा अप्लिकेशन, फ्रॉम जावा प्रोग्राम टू द टेक्स्ट फाईल. ओके. अँड द कंटेंट वाज ओनली प्लेन टेक्स्ट. काय होतं ते? प्लेन टेक्स्ट होतं. म्हणजे आपण जावा मध्ये सिंपल टेक्स्ट जो यूज करत होतो आपण, व्हॉट एव्हर द स्ट्रिंग्स, प्लेन स्ट्रिंग वी हॅव रिटर्न टू दिस टेक्स्ट फाईल. प्लेन स्ट्रिंग वी हॅव रिटर्न टू दिस टेक्स्ट फाईल. पण जावामध्ये नेहमी आपला डेटा हा टेक्स्ट फॉर्मॅट मध्येच असतो असं नाही. जावामध्ये एव्हरीथिंग इज कंटेन्स विदिन ऑब्जेक्ट. एव्हरीथिंग इज कंटेन विदिन ऑब्जेक्ट. म्हणजे समजा तुम्हाला एक फाईल, इथे एक फाईल क्रिएट करायची आहे. लेट से एक फाईल जनरेट करायची तुम्हाला, आणि या फाईलमध्ये स्टुडंटचे डिटेल्स सेंड करायचेत. राईट. स्टुडंटचे डिटेल्स सेव्ह करायचेत, स्टुडंट्सचे डिटेल्स सेव्ह करायचेत. मग स्टुडंटचे डिटेल्स मध्ये काय येणार? नेम येईल स्टुडंटचं, देन एज येईल. ठीक आहे. देन व्हॉट, रोल नंबर येईल. ओके. देन ऍड्रेस येईल और सिटी येईल. ठीक आहे. या टाईपचे डिटेल्स तुम्हाला, या स्टुडंटचे डिटेल्स या फाईलमध्ये स्टोअर करायचे. मग व्हेन एव्हर वी वॉन्ट टू वर्क विथ सच टाईप ऑफ डेटा, नो, इन दॅट केस वी गो फॉर ऑब्जेक्ट. राईट. आपण काय करतो, स्टुडंट क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो, एसटीडी इज इक्वल टू न्यू स्टुडंट. राईट. आणि याला हे जे काय पॅरामीटर असतील ते पास करतो, आणि हा एसटीडी ऑब्जेक्ट आता आपल्याला हा इथं स्टोअर करायचा असतो. ठीक आहे. हा एसटीडी ऑब्जेक्ट आपल्याला आता या फाईलमध्ये स्टोअर करायचा असतो. अँड हिअर कम्स धिस सिरियलायझेशन इन पिक्चर. ठीक आहे. कारण आपण हा जो ऑब्जेक्ट आहे आपला, हा प्लेन ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आपण फाईलमध्ये किंवा नेटवर्कवर किंवा डेटाबेसमध्ये डायरेक्टली स्टोअर करू शकत नाही. डायरेक्ट स्टोअर करू शकत नाही, बिकॉज धिस ऑब्जेक्ट बिलॉंग्स टू जावा क्लास, which means this is running on primary memory, that is RAM. This file is stored on some other location. मे बी तुमच्या सिस्टम मध्ये असेल किंवा दुसऱ्याच्या सिस्टम मध्ये असू शकते, कुठेही असू शकते. ओके. दॅट इज इन आवर केस सेकंडरी मेमरी मध्ये, हार्ड डिस्क मध्ये माझ्या फाईल आहे. मग आपल्याला या रॅम मधून हार्ड डिस्कला कनेक्ट करून त्याच्या थ्रू हा डेटा असा ट्रान्सफर करायचा आहे इथे. ओके. हा ऑब्जेक्ट ऍक्च्युली बेसिकली दिस ऑब्जेक्ट आय वी नीड टू ट्रान्सफर. Basically, what we need to transfer? This object we need to transfer. Okay. Now, ट्रान्सफर दिस ऑब्जेक्ट, व्हॉट डू वी नीड टू डू? वी नीड टू, आणि आपण हा ऑब्जेक्ट डायरेक्टली असा, ठीक आहे, ऑब्जेक्ट बनवला, घ्या ऑब्जेक्ट. जसं आपण टेक्स्ट, प्लेन टेक्स्ट जसा काल फाईल मध्ये राईट केला, तसा आपण या ऑब्जेक्टला डायरेक्ट लिहू शकत नाही. ठीक आहे. या ऑब्जेक्टला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं कशामध्ये तरी. ओके. आणि दॅट कन्व्हर्जन, कशामध्ये तरी कन्व्हर्जन इज नथिंग बट सिरियलायझेशन. Okay, so what is serialization? Then serialization is a process of converting state of an object into a byte stream, so that we can transfer this object, from one location to another location. That is, so that we can transfer this object from Java program to database, Java program to file, or Java program to another machine. That is where serialization comes in a picture. So what is serialization? Serialization is a process of converting state of an object into byte stream, so that
वी कॅन ट्रान्सफर दिस ऑब्जेक्ट ओव्हर अ नेटवर्क. ओव्हर नेटवर्क का म्हणतोय? कारण समजा तुमच्याकडे हा स्टुडंट डेटा आहे. ठीक आहे. तुमच्याकडे स्टुडंट डेटा आहे आणि तुमचा जो डेटाबेस आहे तो एका दुसऱ्या लोकेशनला स्टोअर आहे. मग हा सिस्टम आणि हा डेटाबेस एका नेटवर्क मध्ये कनेक्टेड आहेत. ठीक आहे. मग या नेटवर्क थ्रू तुम्हाला काय करायचं? हा ऑब्जेक्ट ट्रान्सफर करायचा आहे. ओके. अँड दॅट इज डन विथ द हेल्प ऑफ सिरियलायझेशन. ओके. सो सिम्पली आपला एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याला एका स्टेट मध्ये आपण ट्रान्सफर करतोय. त्याला बाईट स्ट्रीम मध्ये आपण ट्रान्सफर करतोय. बाईट स्ट्रीम या स्टेट मध्ये ट्रान्सफर करतोय. बाईट स्ट्रीमच का? कारण बाईट स्ट्रीम ही जी स्टेट आहे ही तुमच्या नेटवर्कला सपोर्टेबल आहे. नेटवर्क रिडेबल स्टेट आहे ही. ओके. म्हणजे जर आपला ऑब्जेक्ट आपण बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट केला, सो धिस ऑब्जेक्ट is happily easily can be transferred from one location to another location, and hence this serialization comes in a picture. ठीक आहे. why serialization? Because in Java everything works as a object. सगळं आपण जावा मध्ये ऑब्जेक्ट सोबतच काम करतो. काल आपण फाईल हँडलिंग पाहिलं. फाईल हँडलिंग मध्ये जो आपण टेक्स्ट डेटा पाहिला होता, तो टेक्स्ट डेटा फक्त काही ठिकाणीच आपल्याला युज होणार. आपण तो जास्त जसं की वेलकम टू गाथा टेक हब मी असं काहीतरी काल आपण लिहिलं होतं. राईट. प्रत्येक ठिकाणी गाथा इन्फोटेक आहे, सॉरी. ओके. प्रत्येक ठिकाणी टेक्स्च्युअल फॉर्मॅट मध्येच इन्फॉर्मेशन असणं गरजेचं नाहीये. ठीक आहे. जावा मध्ये एव्हरीथिंग इज अन ऑब्जेक्ट. मग जर डेटा तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर तुम्ही ऑब्जेक्ट मध्ये तो डेटा स्टोअर करता. ठीक आहे. आणि या ऑब्जेक्टला तुम्ही ट्रान्सफर करता, या ऑब्जेक्टला तुम्ही सेव्ह करता. मग ते डेटाबेस मध्ये असू द्या किंवा फाईल मध्ये असू द्या. ओके. अँड धिस इज डन विथ द हेल्प ऑफ सिरियलायझेशन. Okay, now what we'll do, no, we'll just go ahead and we'll write one program and we'll understand one by one how these things works. Okay, so let me clear this. Okay, now what is happening? See here. Okay, not this. I'll create one package here. Package com dot serialization. ठीक आहे. आणि या पॅकेज मध्ये I'll create one class. Let's say student class, student. Okay. आणि स्टुडंट क्लास मध्ये काय आहे आपल्याकडे? स्टुडंट नेम आहे. Okay. And then what? Int age. Okay. And student city or maybe address. And let's say int roll number. ठीक है. These are the fields we have. Now, in order to set these values, what I will create, I'll generate one constructor. मी काय करेल? एक parameterized constructor generate करेल. जेणेकरून मला एका लाईन मध्ये ज्या व्हॅल्यूज इनिशियलाइज करता येतील. आणि also what I'll do, no, also I'll override a toString method. toString method, what does this toString method do? toString method provides the string representation of your object. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस मी हा स्टुडंटचा ऑब्जेक्ट प्रिंट करेल त्यावेळेस मला थोडासा प्रॉपर रिडेबल फॉर्मॅट मध्ये डेटा दिसला पाहिजे, ना की फक्त क्लासचं नाव @hash कोड. दॅट इज वाय आय एम ओव्हर रायडिंग दिस टू स्ट्रिंग मेथड. ओके. नाव व्हॉट आय डू, आय क्रिएट वन मोर क्लास आणि या क्लासचं नाव देतो मी स्टुडंट सिरियलायझेशन डेमो. ठीक आहे. मोठं नाव होतं बट नॉट टू वरी. नाव स्टुडंट सिरियलायझेशन डेमो. नाव स्टुडंट सिरियलायझेशन डेमो मध्ये काय होतंय, काय करणार मी की या ऑब्जेक्टला स्टोअर करायचं ट्राय करणार मी. ओके. व्हॉट आय डू, आय ट्राय टू स्टोअर धिस ऑब्जेक्ट. आय ट्राय टू स्टोअर धिस ऑब्जेक्ट. ना हाऊ टू स्टोअर धिस ऑब्जेक्ट इन अ फाईल. सी, काल आपण काय केलं होतं, एक फाईल क्रिएट केली होती. ओके. डू वी हॅव दॅट फाईल लोकेशन? राईट. ओके. सो व्हॉट आय डू, मेन मेथड. ओके. आणि yesterday we created one file. Where was it? C drive. Okay, file handling मध्ये राईट, सी ड्राईव्ह. आय डिलीट दिस फाईल फॉर नाव, कारण आपल्याला फाईल क्रिएट झाली पाहिजे नंतर. ओके. नाव
सो दिस इज द लोकेशन. आपल्याला ऑलरेडी माहिती व्हॉट इज फाईल ऑब्जेक्ट. File object is used to hold the file related data. Okay, and our file is located at this location. Fusion batch, file handling and fusion.txt या नावाची फाईल आपण क्रिएट करणार आहेत जर नसेल तर. ठीक आहे. आता काय करायचं मला या फाईल मध्ये आपला हा स्टुडंट ऑब्जेक्ट स्टोअर करायचा. मग मी काय करतो इथं एक स्टुडंट ऑब्जेक्ट आय क्रिएट वन स्टुडंट ऑब्जेक्ट. स्टुडंट std is equal to new student. Okay, those who have already learned this, it might be boring for you, but bear with me. This is really important concept. Okay, as a part of your interview too. So let's say Achal, I want to store here as a Achal name. And what is the next field? Age is let's say 21 and city Nagpur. Okay, and what is not last roll number? So roll number is int, so 121 is a roll number. ठीक आहे. म्हणजे बघा आता लेट मी शो यू गाईज व्हॉट आय डू. मी आय प्रिंट इट आउट std. ठीक आहे. अँड एक्झिक्यूट दिस. म्हणजे काय होतंय आता की हा std ऑब्जेक्ट आपण प्रिंट करू इथं सो दॅट विल गेट द डिटेल्स ऑफ आचल ऑब्जेक्ट. ओके, इफ यू गाईज कॅन सी हिअर. आपल्याला या टाईपचं रिप्रेझेंटेशन का भेटतं ऑब्जेक्टचं? बिकॉज वी हॅव ओव्हर रिडन टू स्ट्रिंग मेथड. ओके, नाव दिस इज हाऊ वी क्रिएट ऑब्जेक्ट अँड प्रिंट इट. ओके, नाव मला काय करायचं आता ह्या ऑब्जेक्टला या फाईलमध्ये स्टोअर करायचं. समजतं? या ऑब्जेक्टला या फाईलमध्ये स्टोअर करायचं, राईट? इन ऑर्डर टू डू दॅट आपल्याकडे काही इनबिल्ड क्लासेस आहेत. या क्लासेस ना थोडेसे लंबे आहेत, जसे की 3 वर्ड इन्क्लुडिंग आहेत. आतापर्यंत आपण जे क्लासेस पाहिले होते अरे लिस्ट, लिंक लिस्ट, हे मॅक्स 2 वर्डचे क्लासेस होते आणि इझी होते. हे पण इझी आहेत. ओके, यू गाईज जस्ट नीड टू मग अप दिस, रिमेंबर दिस. ओके, नाव प्रॅक्टिस केलं 2 वेळेस, दॅट इज डन, दॅट इज इट. यू गाईज विल बी एबल टू डू दिस. ओके, राईट डाऊन करायचं, प्रोग्राम लिहून पाहायचे. रट्टा मारतो जसं आपण तसं सुरुवातीला. देर इज नो शेम इन रट्टा. ओके, सुरुवातीला रट्टा मारा, लिहून काढा. 4 वेळेस लिहा, 5 वेळेस लिहा, 5 वेळेस रन करा. अँड ऍट 1 पॉइंट नो यू गाईज विल बी एबल टू रिमेंबर दिस क्लासेस नेम. ठीक आहे. मग काय केलं आपण हा स्टुडंट ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्याच्यामध्ये आचल 21 नागपूर आणि 1 to 1 हे डिटेल्स आपण ऍड केले. आणि आता आपल्याला काय करायचं या स्टुडंट ऑब्जेक्टला या फाईलमध्ये लिहायचं. कालपर्यंत आपण काय केलं होतं की या फाईलमध्ये आपण टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन स्टोअर केली होती. टेक्स्च्युअल डेटा आपण स्टोअर केला होता. पण आपल्याला काय करायचं ऍक्च्युअल ऑब्जेक्ट स्टोअर करायचा. व्हॉट डू वी नीड टू डू? वी नीड टू स्टोअर ऍक्च्युअल ऑब्जेक्ट. नाउ हाऊ टू डू दॅट? ठीक आहे. फॉर दॅट वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज फाईल आउटपुट स्ट्रीम नावाचा एक क्लास आहे आपल्याकडे. फाईल आउटपुट स्ट्रीम FOS इज इक्वल टू न्यू फाईल आउटपुट स्ट्रीम. आणि या फाईल आउटपुट स्ट्रीमला आपण फाईल हा ऑब्जेक्ट देणार. आपण म्हणणार की बाबा फाईल आउटपुट स्ट्रीम तू एक काम कर, आमची जी फाईल आहे ना याच्यासोबत एक स्ट्रीम बनवून दे. ठीक आहे. आय विल एक्सप्लेन यू गाईज विथ द पिक्टोरियल सम चित्रकला. ओके, नाव लेट मी सो फाईल हँडलिंग काय करतं? फाईल जेव्हा कधी आपण आयओ एक्सेप्शन जावा डॉट आयओ पॅकेज मधल्या कोणत्याही क्लास सोबत काम करतो, ऍट दॅट टाइम वी नीड टू हँडल जावा डॉट आयओ एक्सेप्शन. तर आपल्याला माहिती आहे एक्सेप्शन हँडल करायचे वी हॅव व्हेरियस वेज, राईट? युझिंग ट्राय कॅच ब्लॉक, युझिंग थ्रोज कीवर्ड, युझिंग थ्रो कीवर्ड. सो हिअर आय एम डेलिगेटिंग द एक्सेप्शन हँडलिंग रिस्पॉन्सिबिलिटी टू द JVM. ओके, आय एम नॉट इंटरेस्टेड इन हँडलिंग दॅट राईट नाव. ठीक आहे. सर फाईल आउटपुट स्ट्रीम काय करते? फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन थ्रो करते. म्हणजे काय करतोय आपण फाईल आउटपुट स्ट्रीमला म्हणतोय की हे फाईल आउटपुट स्ट्रीम आम्हाला एक स्ट्रीम बनवून दे. ओके, लेट मी ड्रॉ दिस. व्हॉट डज दिस लाईन मीन्स? हाऊ डू गेट दिस? ओके, हिअर इकडे आला. नाव व्हॉट वी आर डुईंग, व्हॉट वी आर सेईंग, सी आपली एक फाईल इथं आहे. अग्री फ्युजन नावाची फाईल आहे इथं, fusion.txt. ठीक आहे. ठीक आहे गाईज. यस, नो, तटस्थ. गुड मॉर्निंग गाईज. काय करायला येस राईट. ओके, नाव आपल्याला इथं फाईल प्रेझेंट आहे.
आता काय करायचं, या फाईलमध्ये डेटा लिहायचा. ठीक आहे, काय डेटा लिहायचा आपल्याला, वी नीड टू राईट डाऊन दिस स्टुडंट ऑब्जेक्ट इन टू दिस फाईल. मग स्टुडंट ऑब्जेक्ट, आणि हा स्टुडंट ऑब्जेक्ट कुठं आहे आपला, डॉट जावा या क्लासमध्ये आहे. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं, या क्लासपासून या फाईल पर्यंत एक नेटवर्क, एक कनेक्शन, एक पाईपलाईन क्रिएट करावं लागेल. एक पाईप क्रिएट करावं लागेल. पाईपलाईन हॅज अ डिफरंट मिनिंग इन जावा और इन टेक्निकल टर्म्स. ओके, एक कनेक्शन, एक जागा, एक पॅसेज क्रिएट करावा लागेल, सो दॅट आपण हा स्टुडंट ऑब्जेक्ट या पॅसेज थ्रू सेंड करू शकतो. ठीक आहे, याला म्हणतात स्ट्रीम समजा. ठीक आहे, म्हणजे हा जो तुमचा फाईल आउटपुट स्ट्रीम जो आहे ना, हा ही स्ट्रीम क्रिएट करतो. सो कम्प्लीट दिस कनेक्शन और दिस स्ट्रीम इज नथिंग बट युअर फाईल आउटपुट स्ट्रीम. ठीक आहे, मग काय करणार आपण, हा फाईल आउटपुट स्ट्रीम, मग कुठून कुठपर्यंत स्ट्रीम क्रिएट करायची आपल्याला, आमच्या डॉट जावा क्लासमध्ये, हा जो डॉट जावा क्लास पासनं या फाईल पर्यंत. मग हे फाईलचं लोकेशन या स्ट्रीमला कुठून भेटणार, कसं भेटणार, तर या फाईल ऑब्जेक्ट मधनं भेटणार. ओके, सो व्हॉट दिस फाईल आउटपुट स्ट्रीम इज डुईंग हिअर, फाईल आउटपुट स्ट्रीम इज क्रिएटिंग ऍक्च्युअल स्ट्रीम फ्रॉम युअर जावा क्लास टू दिस फाईल. ठीक आहे. Now through this file we will be sending this object. Okay. Now just go ahead and let's go ahead and write down further code. ठीक आहे, मग काय केलं आपण, एक फाईल आउटपुट स्ट्रीम क्रिएट केली. काय केलं आपण, फाईल आउटपुट स्ट्रीम क्रिएट केली, म्हणजे हा एक पाईप क्रिएट झाला. ओके, नाव आता काय करायचं आपल्याला, या स्ट्रीम मधून हा ऑब्जेक्ट ऍक्च्युअली राईट करायचा. या स्ट्रीम मधून हा ऑब्जेक्ट ऍक्च्युअली राईट करायचा. आणि इन ऑर्डर टू डू दॅट, आपल्याकडे एक क्लास आहे, दॅट इज समथिंग कॉल्ड ॲज OBJECT, ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम नावाचा क्लास आहे. ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम. ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम काय करतो, ही जे स्ट्रीम आहे ना, या स्ट्रीम मध्ये आपला हा ऑब्जेक्ट पुश करतो. ओके, ऑब्जेक्ट कसा कसा क्रिएट करायचा, ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम इज इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम, आणि याला आपल्याला आउटपुट द्या, याला आपल्याला इनपुट द्यायचे. या कन्स्ट्रक्टरला आपण इनपुट देणार FOS. याला काय देणार इनपुट आपण, FOS. इथं पण एक एक्सेप्शन हँडल करायला लागतं आपल्याला, दॅट इज IO एक्सेप्शन. अगोदर जे फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन होतं ते रिमूव्ह होऊन IO एक्सेप्शन आलं, बिकॉज IO एक्सेप्शन इज अ पॅरेंट क्लास ऑफ फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. आणि हेच, जर आपण पॅरेंट क्लास जर थ्रो करत असेल, तर त्याच्यामधले जेवढे काही चाइल्ड क्लासेस आहेत, ते सगळे चाइल्ड क्लासेस याच्यामध्ये थ्रो झालेले आहेत. ओके, नाव काय झालं, आता आपण एक स्ट्रीम तयार केली. नाव आपल्याकडे काय केलं, आपण एक ढकलणारा पण बनवला, की चला आता काय करा, या स्ट्रीम मधून आमचा हा ऑब्जेक्ट ढकला. मग ढकलणारा कोण आहे, ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम. व्हॉट दिस ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम इज डुईंग, दिस क्लास विल डू, दिस क्लास विल ऍक्च्युअल राईट युअर ऑब्जेक्ट टू दिस स्ट्रीम, टू दिस फाईल. ठीक आहे, म्हणजे दिस क्लास विल ऍक्च्युअली पुश युअर ऑब्जेक्ट, हा स्टुडंट ऑब्जेक्ट जो आहे, हा ऍक्च्युअली पुश करेल या फाईलमध्ये. And okay, and how it will do that? By using OOS dot write object नावाची मेथड आहे. There are lots of method as per our use, but in order to write object, we will use write object नावाची मेथड, and this write object नावाची मेथड will take object as an input. कारण काय करतोय आता इथं आपण, राईट. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला काय होतंय, सी, स्ट्रीम तयार झाली आपली, याच्यामधनं आपला ऑब्जेक्ट फ्लो होणार, ऑब्जेक्ट राईट होणार, राईट. ठीक आहे, अगोदर एमटी होती. मग आता या स्ट्रीम मधनं आपला ऑब्जेक्ट पुश करायचं, या स्ट्रीम मधनं आपला ऑब्जेक्ट पुश करायचा, आणि फॉर दॅट वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम क्लास. ना ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम क्लास मध्ये राईट नावाची एक मेथड आहे. व्हॉट डज दिस राईट नावाची मेथड, राईट ऑब्जेक्ट नावाची मेथड, व्हॉट डज दिस राईट ऑब्जेक्ट नावाची मेथड विल डू, दिस विल टेक अ इनपुट ॲज अ ऑब्जेक्ट, and this will actually write this object through this stream to the file. ओके, नाव इमिडिएटली काल आपण पाहिलं, देर इज समथिंग कॉल्ड एज फ्लश मेथड. दिस फ्लश, इमिडिएटली आपले जे कंटेंट आहेत ना, हे रिफ्लेक्ट होत नाहीत. जर आपल्याला हाच डेटा जर इमिडिएट रिफ्लेक्ट करायचा असेल, तर वी नीड टू कॉल अ फ्लश मेथड, राईट. फ्लश इज ऍक्च्युअल फ्लश. ठीक आहे, इट इट डज नॉट हॅव एनी अदर मिनिंग. फ्लश म्हणजे जे फ्लश आपल्याला माहिती त्याच फ्लश सारखं काम करतं. जर हा ऑब्जेक्ट डायरेक्टली पुश होत नसेल, तर फ्लश काय करतं, त्याला इमिडिएटली रिफ्लेक्ट करतं, इमिडिएटली ढकलून देतं. Okay, now let's execute this program and let's see what happens exactly.
So what we have done so far, we have created a file object with the file location where we need to write our object. We created one student object with Achal's detail and we printed that on console so that we can verify the details. Again, file output stream, right? In a file, we created one file output stream through which we are going to send this object, and this file output stream we have created from Java application to the file location. Now, object output stream we have created to actual write our object to the file, and it has a write object method which used to write the object to the file, and then there is something called as flush. Flushचा meaning आहे, flushचा use आहे flush करणं. Re-execute the application and let's see if we get these contents on a file or not. Oh, what is happening? Now it is saying की ठीक आहे आपला हा ऑब्जेक्ट क्रिएट झाला अँड ऑल, पण आपल्याला एक्सेप्शन यायला. काय एक्सेप्शन यायला? काय म्हणतोय तो की एक्सेप्शन इन थ्रेड मेन जावा डॉट आय ओ डॉट नॉट सिरियलायझेबल एक्सेप्शन कॉम डॉट सिरियलायझेशन स्टुडंट, या हा जो क्लासचा ऑब्जेक्ट जो आपण लिहितोय ना, सी कॉम डॉट सिरियलायझेशन डॉट स्टुडंट, हा स्टुडंट टाईपचा जो ऑब्जेक्ट इथं आपण राईट करतोय, स्टुडंट टाईपचा जो ऑब्जेक्ट आपण इथं राईट करतोय, दॅट ऑब्जेक्ट इज नॉट, yeah, that object is not a serialized object. This object is not a serialized, म्हणजे की बाबा तो म्हणतो ठीक आहे तू सगळं बरोबर लिहिला, तू हा ऑब्जेक्ट पुश पण करतोयस, पण हा जो ऑब्जेक्ट आहे ना हा सिरियलाइज नाहीये. सिंपल टर्म मध्ये सांगतो तुम्हाला, सिरियलायझेशन करतं काय? सिरियलायझेशन करतं काय? एक रफ टर्म मध्ये, डू नॉट एक्सप्लेन दिस इन टू इंटरव्ह्यूज बट जस्ट टू अंडरस्टँड. ओके, देर इज अ पाईप, छोटासा पाईप आहे एक. ठीक आहे, इथे एक तुमचं भांड आहे. ओके, इथं भांडं असलं जमणार नाही. भांडं थोडंसं खाली असायला पाहिजे सो दॅट यू विल होल्ड द आउटपुट फ्रॉम दिस भांडं. ओके, सी दिस इज, इथं एक भांडं आहे, या पाईपाच्या अदर एंडला भांडं आहे. आता या पाईपातनं तुम्हाला काय करायचं, हा जो बर्फ आहे, ही एवढाली क्यूब आहेत, मोठाली क्यूब आहेत, हा पाईप छोटा आहे. ठीक आहे, क्यूब आहे का हा? नो, नॉट, दॅट इज नॉट अ क्यूब. हा पण क्यूब नाही, हा थोडासा क्यूब आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं, हा बर्फ या पाईप थ्रू सेंड करायचा आहे सो दॅट या कंटेनर मध्ये तो जाऊन पडेल. कसं करणार तुम्ही? डायरेक्टली पाईप छोटा आहे, हा बर्फ त्याच्यात डायरेक्ट बसत नाही, तर काय करणार तुम्ही? या बर्फचं पहिले पाणी करणार, पाणी इथून या कंटेनर मध्ये सेंड करणार, राईट, आणि कंटेनर मध्ये पाहिजे असेल तर पुन्हा तो बर्फ करणार इथं. हे कोणाला नाही समजलं? राईट, समजलं हे? गॉट इट गाइस, दिस एक्झाम्पल गॉट इट? Yes, sir. राईट. नाव हा जो एक्सेप्शन म्हणतोय ना, व्हॉट इज इट सेइंग? एक्सेप्शन इन थ्रेड मेन जावा डॉट आयो डॉट नॉट सिरियलायझेबल एक्सेप्शन, म्हणजे हा जो स्टुडंट ऑब्जेक्ट आहे, समजा हा आता इथं या स्टेटमध्ये हा बर्फ आहे, हा स्टुडंट ऑब्जेक्ट याला बर्फ कर समजा, आणि आपण याच्यामध्ये पुश करायला ट्राय करतोय, हे पुश करायला ट्राय करतोय, पण बर्फ काय जाणार नाही. मग जे कोणी इथं असेल सेंड करणार ते काय म्हणाल, ए बाबा म्हणाल एवढा मोठाला बर्फ याच्यातून जात नाही, याला तू पहिले कन्वर्ट कर पाण्यामध्ये. हा एक्सेप्शन तेच म्हणतोय की बाबा नॉट सिरियलायझेबल एक्सेप्शन, हा जो स्टुडंटचा जो ऑब्जेक्ट आहे तो सिरियलाइज केलेला नाहीये, आणि तू डायरेक्ट लिहायला ट्राय करतोस. तर याचं म्हणणं असं आहे की बाबा पहिले या ऑब्जेक्टला सिरियलाइज करा आणि नंतर राईट करा, आणि नंतर राईट करा. ओके, सिरियलाइज करा म्हणजे काय, तर हा सॉलिड स्टेट मध्ये आहे. सॉलिडचं स्पेलिंग असते SOLID. याला कशामध्ये करायचं, लिक्विड स्टेट मध्ये करायचं, आणि पाईप थ्रू स्ट्रीम थ्रू सेंड करायचं. सेम आहे, समजा हा ऑब्जेक्ट जो आहे आपला, हा ऑब्जेक्ट हा नॉर्मल स्टेट मध्ये आहे, याला आपल्याला बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं? बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट करायचं, सो दॅट this object we are able to read this object easily, or we are able to write this object, sorry, send this object over the network or write this object to the file easily. समजलं? हाऊ टू डू दॅट, हाऊ टू डू दॅट. मग त्याच्यासाठी काय करायचं आपण, आपल्याकडे देर इज समथिंग कॉल्ड ॲज सिरियलायझेबल इंटरफेस.
there is something called as serializable interface. Now what does this serializable interface do? This serializable interface काय करतं, या स्टुडंटला सिरियलायझेबल बनवतं. म्हणजे या स्टुडंट ऑब्जेक्टला बनवते. नो सिरियलायझेबल म्हणतंय ना, नो सिरियलायझेबल. तर जसा आपण आपला क्लास इम्प्लिमेंट सिरियलायझेबल केला ना, तर हा ऑब्जेक्ट सिरियलायझेबल बनतो. आता पहा पुन्हा काय करू आपण इथं, मी काय करतो, विल जस्ट चेक. सी, इथं फ्युजन फाईल आहे. Okay, this is a fusion file, but somehow the data is not returned to the C. हा एक्सेप्शन जो आला होता का आपला, तो एक्सेप्शन इथं रिटर्न केला. नो serializable exception. राईट. व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट डिलीट दिस, सेव्ह इट, क्लोज इट. म्हणजे याच्यामध्ये आता झिरो कंटेंट, झिरो मेमरी आहे. वेन डिड आय यूज दिस व्हाईट? ओके, नाव सी, या फ्युजन फाईल मध्ये काहीच नाहीये. तर आता काय करलं आपण, आपण काय केलं मग, हा एक्सेप्शन आला होता. मग आपण काय केलं, आपल्या क्लासला इम्प्लिमेंट केले सिरियलायझेबल न. सिरियलायझेबल इंटरफेस काय असतो मी तुम्हाला सांगतो. इम्प्लिमेंट केला, आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर काय झालं, आपला क्लास जो आहे ना हा सिरियलायझेबल झाला. आता काय करू आपण, याच्या शेवटी एक मी एक्सेप्शन, एक लाईन लिहितो. ओके, जस्ट टू अंडरस्टँड वेदर आर प्रोग्राम इज एक्झिक्युटेड सक्सेसफुली. सक्सेस व्हॉट एव्हर इज. ठीक आहे. आता रन करू आपण याला, आणि लेट्स सी. सिंपल आहेत गोष्टी. इफ यू गाईज मेक थिंग्स इझी नो, इट इज ऑलवेज इझी टू अंडरस्टँड. सी, आता एक्सेप्शन काय आलेलं नाहीये. नाउ वी डू नॉट हॅव एक्सेप्शन, एनी एक्सेप्शन ऑन कन्सोल, अँड वी गॉट सक्सेस. इट मीन्स दॅट वी हॅव रिटर्न द डेटा टू द फाईल सक्सेसफुली. नाउ लेट्स चेक इट आउट. नाउ लेट्स चेक द डेटा. सी, इथं 0 फाईलची साईज होती, आता इथं फाईलची साईज झाली आहे 1 KB. आणि सी हिअर, इफ यू गाईज कॅन सी, डेटा थोडासा वेगळा दिसतोय, कारण हा बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट केलेला डेटा आहे. हा बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट केलेला डेटा आहे. जेव्हा आपण हा डेटा रीड करू ना, त्यावेळेस आपण आपल्या ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये या डेटाला पुन्हा कन्वर्ट करू, आणि त्यावेळेस आपण याला रीड करू शकतो. ओके, नाव सी, व्हॉट इज इट सेइंग, सिरियलायझेशन स्टुडंट, या पॅकेज मधला स्टुडंट नावाचा एक ऑब्जेक्ट आपण स्टोअर केलाय. रफली जर वाचायला ट्राय केलं तर त्याच्यामध्ये इंटिजर एज नावाचा एक व्हेरिएबल आहे, एक इंटिजर नावाचा रोल नंबर नावाचा एक व्हेरिएबल आहे इंटिजर टाईपचा, नंतर सिटी आहे एक स्ट्रिंग टाईपची, आणि पुन्हा काय आहे, अजून काहीतरी काहीतरी आहे. आणि त्याच्यामध्ये डेटा काय दिला आपण, नाव दिलं. आचल इथं प्रिंट नाही झालं, नागपूर थोडं, हा राईट, इथं आचल प्रिंट झालं, नागपूर प्रिंट झालं, नंबर्स प्रिंट नाही झालेत. ठीक आहे. हा डेटा आपल्याला ह्युमन रिडेबल नाहीये, कारण हा बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट केलेला डेटा आहे. मग जेव्हा आपण हा डेटा पुन्हा वापस रीड करतो फाईल मधनं, तेव्हा आपल्याला हा डेटा रीड केला जातो. बट नाऊ वन थिंग इज क्लिअर, दॅट we are able to write this data to the file after implementing serializable interface. After implementing what? Serializable interface. Right. Now, what is serializable interface? हे serializable आहे काय? राईट, यू गाईज गॉट द थिंग. ह्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजलं. रिवाइज दिस व्हिडिओ अगेन, अगेन यू गाईज विल बी एबल टू अंडरस्टँड इट. ठीक आहे. नाव काय करतोय आपण, एक फाईलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, ज्या फाईलमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट स्टोअर करायचा आहे. एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्यामध्ये काय डेटा सेट केला आपण, त्या ऑब्जेक्टला प्रिंट करून पाहतोय काय व्हॅल्यूज दिसत आहेत ते. ठीक आहे. त्याच्यानंतर एक आपण स्ट्रीम क्रिएट केली, फाईल आउटपुट स्ट्रीम, युझिंग फाईल आउटपुट स्ट्रीम. कुठून कुठपर्यंत केली, आपल्या या जावा प्रोग्राम पासून ते फाईल पर्यंत केली. फाईलचं लोकेशन दिलं आपण यांना. नंतर एक ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम क्रिएट केला. ऑब्जेक्ट क्रिएट केला कशासाठी, ऍक्च्युअल हे डेटा कंटेन, ऍक्च्युअल आपला जो ऑब्जेक्ट आहे तो राईट करण्यासाठी फाईलमध्ये. आणि नंतर राईट ऑब्जेक्ट मेथड कॉल केली टू राईट द कंटेंट, टू राईट द ऑब्जेक्ट टू द फाईल. अँड देन वी आर कॉलिंग दिस फ्लश. फ्लश इज टू इमिडिएटली रिफ्लेक्ट द चेंजेस. ठीक आहे. आणि काय केलं आपण, क्लासला आपल्या सिरियलायझेबल इंटरफेसने इम्प्लिमेंट केलं. नाउ व्हॉट इज सिरियलायझेबल इंटरफेस? व्हॉट इज सिरियलायझेबल इंटरफेस इज व्हॉट समथिंग वी विल अंडरस्टँड. ठीक आहे. सिरियलायझेबल इंटरफेस इज अ marker interface in Java. Serializable interface is marker interface in Java. What is it? Marker interface in Java. What is marker interface? Serializable interface is a marker interface in Java. Marker interface in Java. ठीक आहे. मार्कर इंटरफेस म्हणजे आपल्याकडे सी, आपण इंटरफेसेस पाहिले UPS कन्सेप्टच्या वेळेस. ओके, व्हॉट इज इंटरफेस? इंटरफेस इज यूज टू अचीव 100% abstraction.
Interface up to Java 7 interface does not interface only contain only abstract method and static final variables. ओके, हे इंटरफेसेस होतात. नाव दीज आर द इंटरफेसचे टाईप आहेत. वन इज अ मार्कर इंटरफेस, टाइप्स ऑफ इंटरफेस. क्वेश्चन मध्ये विचारू शकतात इंटरव्ह्यू मध्ये की व्हॉट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ इंटरफेसेस वी हॅव. सो फर्स्ट इज अ मार्कर इंटरफेस, MARKER marker interface, and another one is functional interface. Functional interface is introduced in Java 8. म्हणजे अगोदर पण फंक्शनल इंटरफेस होते आपल्याकडे, पण आपण त्यांना म्हणत नव्हतो की हा फंक्शनल इंटरफेस आहे. फंक्शनल इंटरफेस, ठीक आहे. मग मार्कर इंटरफेस, फंक्शनल इंटरफेस, ओके. अँड देन देर इज समथिंग कॉल्ड अ नॉर्मल इंटरफेस. नॉर्मल इंटरफेसेस. But mostly these two are important. What is marker interface? Marker interfaces are those interfaces which does not have any method. Those interfaces which does not have any methods. सी, सेम क्वेश्चन तुम्हाला विचारणार. सिरियलायझेशन विचारणार, व्हॉट इज सिरियलायझेशन इन जावा हे विचारणार. मग तुम्हाला जेवढी काही मी बडबड केली, ऑल दॅट बडबड यू गाइज नीड टू रिपीट इट. ओके. देन मग पुन्हा विचारणार की व्हॉट इज सिरियलायझेबल. मग तुम्ही सांगणार सिरियलायझेबल इज अ मार्कर इंटरफेस इन जावा. मग पुन्हा तो विचारणार व्हॉट इज मार्कर इंटरफेस. मग तुम्हाला सांगायचं की मार्कर इंटरफेसेस आर दोज इंटरफेसेस विच डज नॉट हॅव एनी मेथड, विच डज नॉट हॅव एनी मेथड. म्हणजे या इंटरफेसेस मध्ये एकही मेथड नसते. नुसतं मग मेथड नसते म्हणजे काय? फक्त त्यांनी काय केलं, याला इंटरफेस, INTERFACE इंटरफेस सिरियलायझेबल असं करून सोडून दिलं. याच्यामध्ये काहीच कोड नाहीये, फक्त एवढंच करून सोडून दिलं त्याला. याला म्हणतात मार्कर इंटरफेस. सो व्हॉट इज मार्कर इंटरफेस? मार्कर इंटरफेस आर दोज इंटरफेसेस विच डज नॉट हॅव एनी मेथड. मग आपला जो सिरियलायझेबल जो हा इंटरफेस आहे, हा मार्कर इंटरफेस आहे. याच्यामध्ये जा आणि पहा इथं, या या इंटरफेसचा हा जो कोड आहे, याचा कोड, याच्यामध्ये हे कंटेंट आहेत, राईट. या इंटरफेस बद्दलची थेअरी आहे हा. पण याच्यामध्ये ऍक्च्युअल कोड काय? काहीच नाहीये, फक्त इंटरफेस लिहिला आणि सोडून दिला, राईट. म्हणजे याच्यामध्ये झिरो मेथड्स आहेत. व्हॉट डू वी हॅव हिअर? झिरो मेथड्स वी हॅव. मग जर मला सांगा, जर याच्यामध्ये झिरो मेथड्स असतील तर याचं काम काय? हाऊ डज इट वर्क? ठीक आहे, हाऊ डज इट वर्क? मार्कर इंटरफेस याला म्हणतात काय? मार्कर इंटरफेस. व्हॉट डू वी कॉल इट ॲज अ मार्कर इंटरफेस? ओके, व्हॉट डू वी कॉल इट ॲज मार्कर इंटरफेस. ठीक आहे. आणि व्हॉट इज मार्कर इंटरफेस? विच डज नॉट हॅव मेथड, विच हॅव झिरो मेथड. झिरो मेथड असतात त्याच्यामध्ये, काहीच नसते. मग त्याचा यूज काय? त्याचा उपयोग काय आहे? ओके, समटाइम्स आय आय रिअली थिंक दॅट our session should be in a Shuddha Marathi. Okay, this much Marathi we have been using in a class. But from next batch onwards, I'm not going to use Marathi. Either I'll use Hindi or English. So I make sure that every concept, every line, जी काही line मी मराठीत बोलतो, I repeat that in English so that you guys will able to hear the English words. Okay. Okay, now so what we are going to see, we are exploring what is serializable, what is marker interface. See, marker interface म्हणजे काय? असे इंटरफेसेस ज्याच्यामध्ये मेथड नाहीये. बरोबर, झिरो मेथड आहे त्याच्यामध्ये. राईट, करेक्ट आहे अनुराधा, भावना, गौरव, ओंकार. Yes, sir. Yes. राईट. याचा अर्थ असा की या इंटरफेस मध्ये झिरो मेथड्स आहेत. मग झिरो मेथड आहे तर मग काम काय करतं? सी, आपण जावा मध्ये सगळं काम मेथड्स मध्ये करतो, पण याच्यामध्ये झिरो मेथड आहेत. मग याचं काम कसं आहे? हा सिरियलायझेबल हा एवढा महत्वाचा का ठरला? जर याच्यामध्ये काहीच नाही, पण आपण जर हा इथे इम्प्लिमेंट नाही केला तर आपल्याला एक्सेप्शन आलं होतं की नो सिरियलायझेबल एक्सेप्शन म्हणून. सी, याचं नाव काय? मार्कर इंटरफेस. मार्कर माहिती तुम्हाला? मार्कर, ठीक आहे. मी काय म्हणतो इथं, 1, 2, 3, 4, 5 आणि 10 आणि लेट्स से इथं आहे 20 आणि इथं आहे 100. ठीक आहे. मी म्हणतोय की याच्यात ह्या नंबर्स पैकी सगळ्यात मोठा नंबर त्याला मार्क करा. जो नंबर सगळ्यात मोठा आहे तो नंबर मार्क करा. मार्क करा म्हणजे काय कराल मग आपण? व्हॉट विल डू? विल गो अहेड
and we'll go to that number and we'll mark like this. बरोबर. हे काय केलं आपण, मार्क केलं. काय केलं आपण, मार्क केलं. म्हणजे हे नंबर प्लेन दिसत आहेत, फक्त याच नंबरला आपण काहीतरी मार्क केलंय, राईट. काहीतरी इथं काय केलं, मार्क केलं. मग समजा आपण जर हा टिक मार्क केलाय ना, याचा अर्थ की मोठा नंबर. व्हॉट इज दिस, मोठा नंबर. मग जिथं कुठं आपल्याला असा टिक मार्क दिसेल तो मोठा नंबर, जिथं कुठं आपल्याला असा मायनस दिसेल तो छोटा नंबर. ओके, लेट्स से हियर. मग अजून कोणीतरी म्हटलं की सगळ्यात छोट्या नंबरला मार्क करा. मग मी या नंबरला असं मार्क केलं. मार्क करणं म्हणजे काय, नोटेशन करणं, राईट. नोटेशन करणं. सगळ्यात मोठा नंबर हा मार्क केलाय मी टिक मार्कने, आणि छोट्या नंबरला असं मार्क केलं. ओके. सो मार्कर इंटरफेस वर्क्स इन अ सेम वे. मार्कर इंटरफेस वर्क्स इन अ सेम वे. काय करतो हा, हा म्हणतो की बाबा, जेव्हा कधी कोणी मला इम्प्लिमेंट करल, जेव्हा कोणी सिरियलायझेबल इंटरफेस म्हणतो की जेव्हा कधी कोणी मला इम्प्लिमेंट करल ना, जेव्हा कधी कोणी, सॉरी, जेव्हा कधी कोणी, कोणी म्हणजे स्टुडंट क्लास मला इम्प्लिमेंट करल, म्हणजे सिरियलायझेबल क्लासला इम्प्लिमेंट करल, त्या क्षणापासून तो जो कोणी याला इम्प्लिमेंट करतोय ना, दॅट गाय विल बी एबल टू सिरियलाइज इज हिज ऑब्जेक्ट, और दॅट गाय विल बी एबल टू पार्टिसिपेट इन सिरियलायझेशन प्रोसेस. समजलं. म्हणजे काय, आता इथं स्टुडंट ऑब्जेक्ट आहे, आपला स्टुडंट क्लास आहे. ठीक आहे, सिंपल क्लास होता अगोदर, आपण याला इथं काहीच नव्हतं लिहिलं. ओके. मग हा नॉर्मल क्लास सारखे काम करत होता. पण जेव्हा आपण याला इम्प्लिमेंट केलं, इम्प्लिमेंट, ठीक आहे, कसोबत, सिरियलायझेबल सोबत, सिरियलायझेबल. ठीक आहे. जेव्हा आपण याला इम्प्लिमेंट केले सिरियलायझेबल सोबत, तेव्हा काय झालं, आपला हा जो स्टुडंट क्लास आहे, हा जो स्टुडंट क्लास आहे ना, हा जेव्हीएम काय करतं, जेव्हीएम पाहतं. ओके, जेव्हीएमचं स्पेलिंग असते जेव्हीएम. जेव्हीएम पाहतं की बाबा स्टुडंट क्लास आहे, स्टुडंट क्लास इम्प्लिमेंट करतो का सिरियलायझेबलला. जर करत असेल ना, तर जेव्हीएम काय करतं, त्याच्या मेमरीमध्ये स्टुडंट क्लासचा काय करतं, मार्क करतं. कशानं मार्क करतं, सिरियलायझेशनच्या प्रोसेसनं मार्क करतं. म्हणजे धिस ऑब्जेक्ट, द स्टुडंट क्लासेस ऑब्जेक्ट कॅन बी पार्टिसिपेट इन अ सिरियलायझेशन प्रोसेस. ठीक आहे. So this is how this marker interface works. So they ask you, interviewer will ask you, okay, so they'll ask you what is marker interfaces. You will say, okay, marker interfaces is an interface which does not have any method. The next minute they'll ask you, okay, if interface does not have any methods, then what is the use of that interface? So you should answer it like this: marker interfaces does not have methods. Okay, but still it works as a marker interface, because the moment we implement our class with those marker interfaces, JVM will mark our class. JVM will mark our class, as that class will be able to participate in a serialization process. Okay, and this is how these marker interfaces work. समजलं. समजलं काय बोललो मी, काय कन्फ्युज होतंय. आचल, अनुराधा, गौरव, भावना, मयूर, ओंकार, श्रेष्ठ, सुमेध, guys, Yes, sir. others. This is very important. You guys need to understand it. Otherwise, कितीही बॅचेस संपतील तुमच्या, इथलची बॅच अटेंड कराल, डबल कुठतरी जाल तरी समजणार नाही. यू गाईज मेक शुअर दॅट यू गाईज आर गेटिंग दिस. गॉट इट. अनुराधा. Yes, sir. Right. Okay. So this is how this marker interfaces works. I hope everyone got the concept. ओके, मार्कर इंटरफेस कसे काम करतात, तुमच्या क्लासला फक्त जेव्हीएम लेवलला मार्क करतात. मार्क करतात म्हणजे काय, काहीतरी त्यांच्याकडे टिक करायचं असेल, काहीतरी नोटेशन असेल. ओके. अँड द मोमेंट युअर क्लास गेट्स मार्क्स विथ सिरियलायझेबल इंटरफेस, मग तुमच्या क्लासचे ऑब्जेक्ट सिरियलायझेशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. आणि म्हणून आपल्याला, जेव्हा आपण स्टुडंटला एवढं इम्प्लिमेंट केलं नव्हतं, तेव्हा जेव्हीएम ला माहितच नव्हतं की स्टुडंट क्लास हा सिरियलायझेशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतो म्हणून. मग आपण सांगितलं की बाबा जेव्हीएम, तू आम्हाला काय एक्सेप्शन देऊ नको. हे पाय, आमचा जो स्टुडंट क्लास आहे ना, हा इम्प्लिमेंट करणार आहे सिरियलायझेबलला.
इम्प्लिमेंट करतोय सिरियलायझेबलला. त्याच वेळेस JVM ला समजलं की ठीक आहे बाबा, स्टुडंट क्लासचं जे ऑब्जेक्ट असतील ते आपण ओव्हर द नेटवर्क आपण शेअर करू देऊ. आणि हेच त्याच्यानंतर आपल्याला इथं एक्सेप्शन येत नाहीये. I hope everyone got the concept of marker interface. Make sure guys you understand it thoroughly. Make sure guys you understand it thoroughly. Okay. Revise this. Write down the notes. Revise करा. लाईन बाय लाईन लिहा. याच वर्ड मध्ये सांगा. इंटरव्ह्यूअर विल देर आर you will increase your chances to clear your interview if you answer these questions like this. ठीक आहे. नाव आता काय झालं, आपण व्हॉट वी हॅव डन, आपण काय म्हणलं की ठीक आहे, आपण ऑब्जेक्टला फाईलमध्ये स्टोअर केलं. वी हॅव स्टोअर दिस ऑब्जेक्ट इन टू द फाईल. ठीक आहे, आणि या टाईपचं दिसतंय. आता या ऑब्जेक्टला रीड पण करावं लागेल तुम्हाला, राईट. या ऑब्जेक्टला रीड पण करावं लागेल. नुसतं स्टोअर केलं झालं एवढं नाहीये. म्हणजेच तुम्ही बर्फ एका स्ट्रीम थ्रू दुसरीकडे पाणी करून पाठवला, पण तिकडे पाण्याचं काय काम नाही, त्यांना पण बर्फच पाहिजे. मग पुन्हा तुम्हाला काय करायला लागेल, त्या पाण्याला पुन्हा बर्फामध्ये कन्वर्ट करायला लागेल. अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज डिसिरियलायझेशन. That process is called as deserialization. Serialization, deserialization, no confusion. ठीक है. Reading a data from file or database is nothing but a deserialization or converting byte stream. सर Yes. सर आय हॅव डाऊट. Yeah. सपोज आपल्याला एक्सेप्शन आलं सर. एक्सेप्शन समजा आपण आता फर्स्ट टाइम आपल्याला एक्सेप्शन आलं, रन टाइम एक्सेप्शन. Mm-hmm. तर तेव्हा जेव्हा आपल्या बॅकएंड मध्ये फाईल मध्ये एक्सेप्शन आपल्याला दिसलं सर, Print मग तुम्ही झाला. ते प्रिंट केलं. हम्म. मग ते क्लिअर झालं सर एक्सेप्शन, राईट. मग हम्म. आपण त्याला सगळं क्लिअर करून पुन्हा मग हे केलं, रन केलं. हम्म. तर मला म्हणायचं सर, ते प्रत्येक वेळेस क्लीन करत राहावं लागेल का नो नो नो, एक्सेप्शन तर? ओव्हरराईड करणार ते. मी क्लीन असं केलं कारण म्हणजे फाईल एम्प्टी दाखवण्यासाठी. जर तुम्ही जर एक्सेप्शन तिथलं जर काढलं नसतं आणि पुन्हा रन केला असता, तर अगोदरचे कंटेंट सगळे डिलीट झाले असते आणि पुन्हा राईट झाले असते. ओके ओके सर. राईट. येस येस ओके. ओके. नाव व्हॉट डू वी नीड टू डू, आपण जो फाईलमध्ये जे कंटेंट लिहिली आहेत आपल्याला ते कंटेंट वापस रीड करायचे. राईट. वी नीड टू रीड दोज कंटेंट अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज डिसिरियलायझेशन. दॅट इज व्हॉट कॉल्ड एज डिसिरियलायझेशन. डिसिरियलायझेशन काय करतं, कन्व्हर्टिंग बाईट स्ट्रीम इनटू युअर ऑब्जेक्ट स्टेट. रिव्हर्स प्रोसेस आहे, राईट. रिव्हर्स सिरियलायझेशनच्या उलटी प्रोसेस आहे डिसिरियलायझेशन. Okay, serialization and deserialization. So what is deserialization? Deserialization is nothing but converting a byte stream into object. It's called as deserialization. See, now how to do this deserialization? Let me create one class here. STUDENT student. काय करायचं आपल्याला, स्टुडंटला डिसिरियलाइज करायचं, राईट. डिसिरियलाइज म्हणजे आपल्याला रीड करायचा. डिसिरियलाइज करायचा म्हणजे रीड करायचा, बरोबर आहे. आपण फाईल मध्ये स्टोअर केलाय, फाईल मध्ये हा असा स्ट्रीम फॉर्म मध्ये बाईट स्ट्रीम मध्ये दिसतोय, आपल्याला याला रीड करायचं. नाव हाऊ टू डू दॅट, सिम्पल आहे. याच्यासाठी पण आयओ पॅकेज, जावा डॉट आयओ पॅकेज मध्ये काही क्लासेस प्रोव्हाइड केलेले आहेत. व्हॉट डू यू नीड टू डू, वी नीड टू यूज दोज क्लासेस, टू डिसिरियलाइज दिस. सी, सिरियलायझेशन साठी सिरियलायझेबल नावाचा इंटरफेस आहे. सिरियलायझेशन साठी सिरियलायझेबल नावाचा इंटरफेस आहे, पण डिसिरियलायझेशन साठी असा कोणताच इंटरफेस नाहीये. ठीक आहे. डिसिरियलायझेशन इज जस्ट अ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग अ बाईट स्ट्रीम इनटू ऑब्जेक्ट फॉर्म. याच्यासाठी आपल्याला कोणता इंटरफेस यूज करायची गरज नाही. वी डू नॉट हॅव एनी इंटरफेस प्रेझेंट लाईक अ डिसिरियलायझेबल. ठीक आहे. तर कन्फ्युज नाही व्हायचं. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात डिसिरियलायझेशन काय असतं, मग तुम्ही हडबडीमध्ये बोलून द्याल की डिसिरियलायझेशन, वी कॅन अचीव डिसिरियलायझेशन बाय युझिंग डिसिरियलायझेबल इंटरफेस, बट देर इज नो सच अ थिंग कॉल्ड एज डिसिरियलायझेबल इन जावा. डिसिरियलायझेशन आहे. डिसिरियलायझेशन काय, प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग बाईट स्ट्रीम इनटू ऑब्जेक्ट फॉर्म. ही डिसिरियलायझेशन प्रोसेस आहे. सिरियलायझेशन इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग ऑब्जेक्ट इनटू बाईट स्ट्रीम. आणि सिरियलायझेबल हा इंटरफेस आहे. डू नॉट गेट कन्फ्युज. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आता, लेट्स अंडरस्टँड दिस. आपल्याला काय करायचं, या फाईल मध्ये आपण स्टुडंट ऑब्जेक्ट स्टोअर केला होता, राईट. आता या फाईल मधून स्टुडंट ऑब्जेक्ट रीड करायचा. नाउ इन ऑर्डर टू रीड दॅट, सी, राईट करण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला हा ऑब्जेक्ट राईट करायचा होता, त्यावेळेस आपल्याकडे फाईल आउटपुट स्ट्रीम नावाचा क्लास होता. तर आता रीड करण्यासाठी काय असेल,
फाईल इनपुट स्ट्रीम, सॉरी, फाईल, येस, फाईल इनपुट स्ट्रीम असेल आपल्याकडे, राईट. फाईल इनपुट स्ट्रीम FIS इज इक्वल टू न्यू फाईल इनपुट स्ट्रीम. आपण काय म्हणतोय, आणि याला फाईल ऑब्जेक्ट पास करा. सेम आहे, हे सेम आहे, अगोदर जे बोललो ते सेम आहे, फक्त हे आता रिव्हर्स डिरेक्शन मध्ये फ्लो होतंय, राईट. अगोदर आपण काय करत होतो, जावा थ्रू फाईलला कनेक्शन करत होतो. आता आपण काय करतोय, फाईल असं, या रिव्हर्स डायरेक्शन, ही आहे फाईल, आणि इथं आहे तुमचा डॉट जावा प्रोग्राम. ठीक आहे. आता काय करणार, आपला डेटा या फाईल थ्रू इकडं फ्लो होणार, राईट, या फाईल थ्रू इकडं फ्लो होणार. ओके. सो दिस इज हाऊ दिस डेटा विल फ्लो रिव्हर्स मध्ये. ठीक आहे. म्हणून काय करतोय आपण, फाईल इनपुट स्ट्रीम. अगोदर काय होतं, फाईल आउटपुट स्ट्रीम, म्हणजे जावा कडून फाईल मध्ये आउट करायचा होता डेटा, आता फाईल मधून जावा मध्ये घ्यायचा, म्हणून फाईल इनपुट स्ट्रीम. दीज आर जस्ट ट्रिक टू रिमेंबर द क्लास नेम्स. ठीक आहे. मग हा काय करतो, हा तुमचा एक एक्सेप्शन हँडल करतो, वाट एक्सेप्शन थ्रो करतो, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. मग आता ही स्ट्रीम तयार झाली आपली. आता ऍक्च्युअली आपल्याला रीड करायचा डेटा, रीड करण्यासाठी काय असेल मेथड, तिकडे होती ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम, इकडे आहे ऑब्जेक्ट इनपुट स्ट्रीम. तिकडे आउटपुट स्ट्रीम होती, इकडे आहे ऑब्जेक्ट इनपुट स्ट्रीम, इज इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट इनपुट स्ट्रीम. आणि याला काय पास करायचं, FIS. आपल्याला म्हणायचं की बाबा या FIS जी स्ट्रीम तयार केली ना, या स्ट्रीम मधनं आपल्याला हा डेटा फेच करून द्या, या स्ट्रीम मधनं हा डेटा फेच करून द्या. ठीक आहे. फेच केल्यानंतर समजा ठीक आहे, डेटा इथं फेच होते, पण ऍक्च्युअल रीड करण्यासाठी, ऍक्च्युअल ओढण्यासाठी, वी हॅव सम मेथड कॉल्ड एज OIS डॉट रीड ऑब्जेक्ट. तिथं काय मेथड होती, राईट ऑब्जेक्ट नावाची मेथड होती. इथं काय मेथड आहे, रीड ऑब्जेक्ट नावाची मेथड आहे. इथं काय मेथड आहे, रीड ऑब्जेक्ट. नाव व्हॉट डज दिस रीड ऑब्जेक्ट मेथड डू, रीड ऑब्जेक्ट मेथड, रीड ऑब्जेक्ट मेथड काय करते, तुमच्या या ऑब्जेक्टला रीड करते, तुमच्या या ऑब्जेक्टला, या फाईलमध्ये जो ऑब्जेक्ट स्टोअर केलाय ना, तो रीड करते. मग मग ह्या मेथड मध्ये, दिस मेथड, ठीक आहे, रीड ऑब्जेक्ट मेथड आपको ऑल्सो थ्रोज क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. नाउ ही मेथड काय करते, तुम्हाला एक ऑब्जेक्ट देते. मग तो ऑब्जेक्ट कोणत्या टाईपचा आहे आपला, आपण कोणत्या टाईपचा ऑब्जेक्ट इथं राईट केला, कॅन एनीवन टेल मी विच टाइप ऑफ ऑब्जेक्ट वी हॅव रिटर्न टू दिस फाईल. म्हणजे आपण कोणता ऑब्जेक्ट या फाईलमध्ये लिहिला, आपण या फाईलमध्ये कोणता ऑब्जेक्ट लिहिला, स्टुडंट टाइपचा ऑब्जेक्ट आहे सर. स्टुडंट ऑब्जेक्ट लिहिला, राईट. कोणाला कन्फ्युजन आहे याच्यामध्ये, इफ यू गाईज हॅव एनी कन्फ्युजन, वी हॅव स्टार्टेड आवर ऑफलाईन बॅच. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत कधीपर्यंतही क्लास चालू आहे. तिथे दिवसभर येऊन बसा, अभ्यास करत राहा. डाऊट्स असतील तर डाऊट्स क्लिअर करण्यासाठी मी आहे, अजून सिनियर ट्रेनर्स तिथे अवेलेबल आहेत. ओके, सो मेक शुअर गाईज, यू गाईज आर रिवायझिंग दिस कन्सेप्ट. ओके. नाव काय करतोय आपण, हा रीड ऑब्जेक्ट काय करतोय, आपण स्टुडंट टाइपचा ऑब्जेक्ट रीड करतोय इथं. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला होल्ड करू एसटीडी मध्ये, ठीक आहे, होल्ड करू एसटीडी मध्ये. पण काय होतं ना, रीड ऑब्जेक्ट मेथड ही ऑब्जेक्ट टाइपला रिटर्न करते. काय रिटर्न करते, याचा ऑब्जेक्ट रिटर्न टाइप ऑब्जेक्ट टाइप असतो. आणि आपण काय करतोय, आपण म्हणतो की बाबा आमचा स्टुडंट टाइपचा ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला इथं काय करायला लागतं, कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज दिस, टाइपकास्ट, राईट. आपण टाइपकास्टिंग पाहिली होती जेव्हा इटरेटर किंवा कलेक्शन ज्यावेळेस आपण शिकत होतो, त्यावेळेस मी तुम्हाला टाइप कास्टिंग शिकवली होती, राईट. अप कास्टिंग असते, लो कास्टिंग असते, आणि बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, कोणता डेटा टाइप ऑटोमॅटिक टाइप कास्टिंग होते, राईट, ऑटो बॉक्सिंग अँड ऑल. ठीक आहे. नाव मग काय केलं, मी म्हटलं की बाबा रीड ऑब्जेक्ट मेथड, आमचा एक ऑब्जेक्ट आहे स्टुडंट टाइपचा, तो ऑब्जेक्टचा डेटा आम्हाला दे. दिला ऑब्जेक्टचा डेटा, आणि आपण काय करायचं, या डेटाला आता प्रिंट करायचं, STD. सिंपल आहे. आता आपण फाईल मध्ये काय हे डिटेल्स आपण ऍड केले होते, मी इथं काय करतो, इथे एक काहीतरी अगोदर जोडतो, फ्रॉम फाईल लिहितोय मी इथं. ठीक आहे. म्हणजे काय होईल, हा पहिले अगोदर आपण इथं स्टुडंट डिटेल्स प्रिंट करू, ते अगोदरच्या याच्यातले. आता इथं डिटेल्स पण दिसणार नाहीत, ते मी याला रन करतो, आणि इथं आपल्याला फाईल मध्ये जो काही आचलचे डिटेल आपण स्टोअर केले होते, दोज डिटेल्स विल बी प्रिंटेड आउट हिअर.
कॅन यू गाईज सी धिस? वी हॅव सक्सेसफुली रीड डेटा फ्रॉम दिस फाईल. म्हणजेच डिसerialization आपण we have achieved or we have done the deserialization process in order to read the student object from the file. Got it? खूप इझी आहे. जस्ट यू गाइज नीड टू रट्टा दिस थिंग्स. क्लासेसचे नाव रट्टा करा आणि हा प्रोसेस 4-5 वेळेस लिहून पहा, राईट करून पहा, एक्झिक्यूट करून पहा. यू गाइज विल बी रिमेंबर. यू गाइज विल बी एबल टू अंडरस्टँड इट. ठीक आहे? ठीक आहे? Yes, sir. Right? Everyone got it right? Others? Everyone? Yes, sir. Okay. Now this is what is serialization and deserialization. Now समजा आचलचे जे डिटेल्स आपण स्टोअर करतोय ना इथं, आचलच्या डिटेल्स मध्ये काय स्टोअर करतोय? नेम, एज, स्टुडंट, सिटी अँड रोल नंबर. म्हणजे स्टुडंटचे डिटेल्स आपण एवढे स्टोअर करतोय. पण समजा लेट्स से की आचल इज नॉट कम्फर्टेबल विथ स्टोरिंग एज. आचलला जे तिचं एज आहे ते सांगायचं नाही, ते स्टोअर करायचं नाही डेटाबेस मध्ये. शी थिंक्स दॅट एज हर एज इज अ व्हेरी सेन्सिबल डिटेल्स इन्फॉर्मेशन अँड शी डज नॉट वॉन्ट्स टू स्टोअर इट इन टू फाईल. किंवा तिचं म्हणणं आहे की बाबा एज किंवा कोणतीही पर्टिक्युलर फील्ड, समजा स्टुडंट मध्ये जर आपण दुसरी एखादी पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर किंवा तुमचा बँकचे डिटेल्स असतील, अकाउंट डिटेल्स, हे जर काही डिटेल्स असतील तर ते डिटेल्स आपल्याला समजा स्टोअर करायचे नाहीयेत किंवा नेटवर्क थ्रू सेंड करायचे नाहीयेत, तर त्यावेळेस आपण काय करू शकतो? त्याला म्हणतात कस्टमायझेशन. ओके, त्याला म्हणतात कस्टमायझेशन ऑफ सिरिलायझेशन और एक्सटर्नलायझेशन. त्याला काय म्हणतात? एक्सटर्नलायझेशन. एक्सटर्नलायझेशन म्हणजे काय होते की आपण डिसाईड करतो की कोणते, हा कम्प्लीट ऑब्जेक्ट आपण सिरिलाइज करत होतो, पण आपल्याला हे पण करता येते की ऑब्जेक्ट मधल्या कोणत्या कोणत्या फील्ड या सिरिलायझेशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट नाही करायच्या. ठीक आहे. लेट मी टेल यू गाइस दॅट हाऊ टू डू दॅट. लेट से आचलला एज जे आहे हे हे एज जे आहे सिरिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये इन्क्लूड करायचं नाहीये, देन व्हॉट आचल विल डू नो, आचल ह्या एजच्या फील्डला ट्रान्झिएंट डिक्लेअर करेल. व्हॉट विल डू? विल डिक्लेअर दिस एज फील्ड ऍज अ ट्रान्झिएंट. इट मीन्स दॅट दिस एज विल नॉट पार्टिसिपेट इन सिरिलायझेशन प्रोसेस. मग नेम, सिटी आणि रोल नंबर ह्या तिन्ही गोष्टी स्टोअर होतील, पण एज जे आहे ना हे स्टोअर होणार नाहीये. सही. इथं काय करतो मी? आय क्रिएट वन मोर ऑब्जेक्ट हिअर. ओके, कारण आपल्याला आचल तर माहिती याचे डिटेल्स स्टोअर केले होते. ओके, लेट्स गो अहेड अँड स्टोअर द आचल अगेन. स्टोअर द आचल्स डिटेल अगेन. ठीक आहे. काय केलं मी? स्टुडंट क्लासमध्ये गेलो आणि इंट एज, माझं म्हणणं आहे की बाबा चला स्टुडंट ऑब्जेक्ट आपण स्टोअर करतोय फाईलमध्ये, पण एज जी फील्ड आहे ना ही स्टोअर करायची नाहीये. ओके, फक्त मला उरलेल्या 3 फील्ड स्टोअर करायच्या आहे. मग त्या केसमध्ये मी काय केलं? ट्रान्झिएंट या फील्डला ट्रान्झिएंट डिक्लेअर केलं. ठीक आहे. आणि आता आपण काय करू? सिरिलायझेशनला रन करू. सिरिलायझेशन या क्लासला मी काय केलं? इथं रन केलं. रन केल्यानंतर इथं सक्सेस येईल. याचा अर्थ असा की एवढे डिटेल्स हा स्टुडंटचा जो ऑब्जेक्ट आहे, हा दिस ऑब्जेक्ट इज रिटर्न टू द फाईल. फाईल मध्ये हा ऑब्जेक्ट रिटर्न केलाय. आणि जर तुम्ही पाहाल इथं, इफ यू गाइस सी, अगोदर आपल्याला इथं एज जे नंबर दिसत होते त्याचा आय तरी दिसत होता, आता तो दिसत नाही. ऑब्व्हियसली हे रीड होत नाहीये. जस्ट फॉर अंडरस्टँडिंग सेक मी म्हणतोय की थोडंसं क्रॉस चेक करायला काय हरकत नाही. पण इथं दिसत नाही आणि दिसतही असेल तर आपल्याला माहिती नाही. ओके, काय केलं आपण? स्टुडंट क्लास मधल्या एज फील्डला ट्रान्झिएंट डिक्लेअर केलं आणि हा स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट स्टोअर केला. आता बघा इथं स्टोअर करते वेळेस आपल्याला माहिती की एवढे फील्ड्स आपण इथं पास केले होते या ऑब्जेक्टला. फक्त एका इंट एजला आपण ट्रान्झिएंट डिक्लेअर केलं होतं. आता आपण काय करू? रीड करू ते. काय करू? आपण रीड करू. रीड केल्यावर स्टुडंट ऑब्जेक्ट आचलचे सगळे डिटेल्स आपल्याला रीड व्हायला पाहिजे. लेट्स रीड इट आउट. ओके, सो सी एज. एज 0 आलं इथं. Can you guys see this age is a 0 here? राईट? अगोदरच्या केसमध्ये आचलचं आपण एज किती पाठवलं इथं ऑब्जेक्ट मध्ये? 21. पण इथं प्रिंट किती झालंय? 0. राईट? राईट गाईज? यस, नो, तटस्थ? राईट. याचा अर्थ असा की जे आपण एज पास केलं ना ते एज नाही भेटलं इथं याला. ओके, आणि मग काय केलं? जेव्हा आपण मग या फाईल मध्ये एज आपण स्टोअर केलंच नाहीये.
कारण आपण त्या फाईलला म्हटलं की बाबा सेव्ह करते वेळेस या एज फील्डला सेव्ह करू नको, स्किप कर, इग्नोर कर. कसं म्हणलं आपण? बाय डिक्लेअरिंग दॅट फील्ड ॲज अ ट्रान्झिएंट. सो बेसिकली व्हॉट ट्रान्झिएंट कीवर्ड डू whenever we do not want any field to be a participate or to participate in the process of serialization, in that case we can declare that field as a transient using the transient keyword. इंटरव्ह्यू मध्ये स्पेसिफिकली जर 10 इंटरव्ह्यू देत असाल तर त्यातल्या 9.5 इंटरव्ह्यू मध्येच तुम्हाला विचारतात व्हॉट इज ट्रान्झिएंट कीवर्ड. विचारतात म्हणजे विचारतात, वेदर यू आर फ्रेशर, वेदर यू आर एक्सपिरियन्स होल्डर, तुम्हाला 5-7 वर्षाचा एक्सपिरियन्स जरी असेल तोपर्यंत तुम्हाला विचारतात ट्रान्झिएंट कीवर्ड काय आहे. Okay, तर what is transient keyword? Transient keyword is used when we do not want any field to participate in the process of serialization. In that case, we can declare that field as a transient by using transient keyword. मग काय होणार की ही फील्ड आपल्या या डेटा सोबत फाईल मध्ये स्टोअर होणार नाही. मग फाईल मध्ये काय स्टोअर झालं? काहीच नाही स्टोअर झालं. मग डिफॉल्ट डेटा याचा 0 आला. समजा आता डिफॉल्ट डेटा 0 आहे, कारण इंटिजरची डिफॉल्ट व्हॅल्यू 0 असते म्हणून 0 आली. समजा समजा अचलला याच्यासोबत एज सोबतच सिटी पण सांगायचं नाहीये की व्हेरी शी फ्रॉम, ते पण तिला स्टोअर करायचं नाहीये. इन दॅट केस व्हॉट आय डू, आय डिक्लेअर दिस सिटी स्ट्रिंग सिटी व्हेरिएबल ऍज अ ट्रान्झिएंट. मग काय करू आपण? पुन्हा ह्याला एकदा रन करू. रन इट. ठीक आहे, रन केल्यानंतर सक्सेस येईल, याचा अर्थ की सिटी वगैरे आपण सगळं स्टोअर केलं असं म्हणतोय आपण. आता काय करू? रीड करू. रीड केल्यानंतर आता मला सांगा, आपण 2 फील्ड ट्रान्झिएंट केल्यात. एक आहे एज आणि दुसरा आहे सिटी. एक आहे एज आणि सिटी. म्हणजे ज्यावेळेस आपण रीड करणार ना, तर एज ची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे आणि सिटी स्ट्रिंग आहे तर याची व्हॅल्यू नल यायला पाहिजे. याचा अर्थ असा की आम्ही त्या व्हॅल्यू स्टोअर केलेल्या नाहीयेत. इथं जर तुम्ही पाहू शकता, इफ यू गाईज कॅन सी हिअर, इफ यू गाईज कॅन सी हिअर, एज इज 0 आणि सिटी इज नल. याचा अर्थ असा की जरी आपण इथं सिरियलायझेशनच्या प्रोसेसच्या टाइमला ह्या ऑब्जेक्टला व्हॅल्यू सेट केल्यात, पण ह्या व्हॅल्यू ऍक्च्युअल फाईल मध्ये स्टोअर झालेल्या नाहीयेत. याचा अर्थ असा की दिस व्हॅल्यूज आर डज नॉट participated in serialization process and hence we are getting the values as a default values. Got it guys? What is transient keyword? What is externalization? समजलं? Yes. Right. This is all about your serialization process, guys. If you guys have any doubts, you guys can ask. Otherwise, we'll stop here. We'll continue tomorrow. One more thing. Those who are in Pune,